हाय व्ह्यूअर्स, आज आपण करणार आहोत कोबीची भाजी। त्यासाठी इथे मी कोबी घेतलेला आहे पावशर, जो मी असा स्लायसरने स्लाइस करून घेतलेला आहे, सुरीने चिरलेला नाही आहे। जे बटाट्याचं असतं ना आपलं वेफर्स करायचं त्याच्याने साळलेला आहे, त्यामुळे छान पातळ साळला जातो कोबी। तर हा पावशर कोबी आहे। इथे घेतली आहे मी 2 हिरवी मिरची, ही चवीसाठी आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत नाही टाकली तरी चालेल, पण ह्यानी चव खूप छान येते। तर 2 हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता, 2 टोमॅटो। इथे आहे मी स्वच्छ धुवून ठेवलेली 1 छोटी वाटी मूग डाळ, तुम्ही ह्याच्याऐवजी चण्याची डाळ पण वापरू शकता। हे पहा, इथे मी लोखंडी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे कोबीच्या भाजीसाठी। त्याच्यात टाकत आहे जिरी मोहरी 1 चमचा, त्यानंतर आपल्याला ॲड करायची आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची। आता टाकायचे 2 टोमॅटो बारीक चिरलेले, टोमॅटो छान आपल्याला मऊ करायचे आहेत। टोमॅटो मऊ झालेले आहेत। आता आपण टाकायचं ह्याच्यात 1 छोटा चमचा हळद, 2 चमचे, 2 ते 2.5 चमचे मिरची पावडर। ही मिरची पावडर जास्त तिखट नाही आहे, त्यामुळे मी 2.5 चमचे टाकले। तुम्ही जितकं तिखट खाता त्या प्रमाणात तुम्ही घ्या। आता आपण ह्याच्यात टाकणार आहे बारीक चिरलेला जो स्लाइस केलेला कोबी आहे तो। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यासोबतच आपण डाळ पण टाकणार आहे, धुवून स्वच्छ ठेवलेली मूग डाळ। मूग डाळ एकमेकांना चिकटते धुतल्यामुळे। हे पहा, आता आपली डाळ आणि कोबी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आहे, नाहीतर मसाले जे आपण टाकलेत कोबीमध्ये ते पूर्णपणे करपून जाऊ शकतात, चव खराब होईल भाजीची। छानपैकी याचा कोबी मिक्स करून घेऊया। आता आपण कोबीमध्ये मीठ टाकूया। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मिक्स करूया। आता आपण हिला झाकण ठेवून लो फ्लेमवर 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। पहा, झाकण ठेवून आपण हिला 5 मिनिटं लो फ्लेमवर शिजवून घेऊया। हे पहा, 5 मिनिटं झालेत। आपण बघूया कोबी। मऊ झालेला आहे आपला कोबी आता छान। फक्त अजून 5 मिनिटं आपण ह्याला लो फ्लेमवर शिजवून द्यायचं आहे, मग आपल्या कोबीची भाजी तयार होईल। मुगाची डाळ पण वाफेवर छान शिजते 10 मिनिटात। 5 मिनिटं झालेली आहेत। आता छानपैकी आपली भाजी तयार आहे कोबीची। आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया। आपली भाजी रेडी आहे। हे पहा, बघू शकता तुम्ही, भाजी छानपैकी तयार आहे। 10 मिनिटात आपली भाजी तयार आहे।
आता ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपली मस्त मस्त अशी टेस्टी कोबी आणि मूग डाळची भाजी सुक्की तयार आहे. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला सगळीकडून दाखवते. दिसतीये ना टेस्टी टेस्टी यमी यमी. तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास तुम्हीही नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.